शाळेत शिक्षक आल्यावर विद्यार्थी उठून उभे राहिलेले तुम्ही बघितलं असेल, पण कधी बिबट्या आल्यावर प्राणी उठून उभे राहिलेलं बघितलंय? राहता तालुक्यामधली ही गोष्ट आहे। इथे हा गोठा आहे, हा गोठा गाय बैलांची शाळाच होती। ही गाय वासरं रात्रीच्या वेळी जेवून आरामात बसली होती, तेवढ्यात एक बिबट्या फिरतीवर आला आणि बिबट्या येताच गोठ्यातील गायी बैल एकत्र उभे राहिले आणि ओरडायला लागले। त्यामुळे बिबट्याला तिथून काढता पाय घ्यावा लागला। गावात दहशत पसरवणाऱ्या बिबट्याला त्या दिवशी मात्र रिकाम्या हातांनीच जावं लागलं। वसतिगृह म्हणजे अनेक गरजूंना एका छताखाली मिळालेला निवारा। मात्र जळगावात हेच ठिकाण फ्रीस्टाईल हाणामारीचा आखाडा झाल्याचं दिसलं। वाद नेमका कशावरून होता, विषय हातघाईवर का आला हे कळू शकलं नाही। जळगावातल्या शासकीय महिला वसतिगृहातल्या या घटनेवरनं प्रश्न मात्र उपस्थित होत आहेत। वसतिगृहातल्या तरुणीने एका गतिमंद तरुणीला जबरदस्त मारहाण केल्याचं दिसतंय। कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांनी तक्रार केली नसती तर कदाचित प्रकरण उघडही झालं नसतं। पण आता या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन झाली आहे। वाशिमच्या कारंजा बाजार समिती परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। यावेळी चोरट्यांनी 4.5 लाख रुपये अवघ्या 25 सेकंदात लंपास केले। एका व्यापाऱ्यानं शेतमाल खरेदीचे चुकारे देण्यासाठी आणलेले पैसे दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते। मात्र व्यापारी दुचाकी पार्क करून हनुमान मंदिरात दर्शनाला गेला असता चोरट्यांनी हात साफ केला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। हल्ली वाड्या वस्त्यात बिबट्याचं दर्शन होत असल्याच्या अनेक घटना ऐकवत आहेत। जंगलाइतकीच भीती जंगलालगतच्या वस्त्यांमध्ये नागरिकांना वाटते। पुण्याच्या शिरूरमधल्या करडे गावातली ही घटना आहे। अनेकांच्या अंगावर त्यामुळे काटा उपस्थित होईल। दबक्या पावलानं आलेल्या बिबट्याने कुत्र्यालाच पळवून नेलंय। वस्तीतला एखादा रहिवाशी बाहेर असता तर कदाचित त्याच्यावरही हल्ला झाला असता। मात्र सुदैवाने तसं काही घडलं नाहीये। कुत्र्याला मात्र जीव गमवावा लागलाय। वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे अनेकदा मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागतो। छत्तीसगडच्या बिलासपूरमधली ही दृश्य आहेत। आपल्या छोट्या वासरासोबत रस्ता ओलांडणारी ही गाय पुढे गेली, वासरू मागे होतं। पण समोरनं येणाऱ्या एका कार चालकाचं लक्ष नसावं कदाचित आणि कार चालकाच्या याच निष्काळजीपणामुळे वासरू कारखाली चिरडलं गेलं। क्षणात या वासराला कार चालकाने आईपासून दूर केलं। आपल्या पिल्लाला असं तडफडतं बघून गायीनं वासराकडे धाव घेतली, पण तोपर्यंत वासरानं जीव सोडलेला होता। आजकाल दुचाकी कुठेच सुरक्षित नाही तसं चित्र दिसतंय। ना घराबाहेर ना हॉस्पिटल बाहेर। व्हिडिओतली ही घटना ही याच वाक्याला दुजोरा देईल। दृश्यात मध्य प्रदेशच्या ग्वालियर मधल्या एका हॉस्पिटल बाहेरची। हॉस्पिटल बाहेर ही दुचाकी पार्क केलेली आहे, तेव्हा एक चोरटा तिथे आला, आरामात दुचाकीची पाहणी केली, परिसराची पाहणी केली आणि हळूच ती दुचाकी तिथून पळवून तो घेऊन गेला। आजकाल बाकी यंत्रणात जशी सिक्युरिटी वाढली आहे तसं काहीतरी हायटेक दुचाकींसाठी सुद्धा यायला हवं, अन्यथा हे चोरटे अशा कित्येक दुचाकी पळवतील याची माहिती नाही। क्षुल्लक कारण किंवा वैयक्तिक कारणामुळे हाणामारीच्या घटनांमध्ये होणारी वाढ थांबत नाहीये। हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो आहे राजधानी दिल्लीतल्या रोहिणी सेक्टर 16 मधला। व्यावसायिक शत्रुत्वातनं 2 टूर आणि ट्रॅव्हल एजंटवरती 4 अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलाय। हल्लेखोरांनी एजंट्सना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिथून पळ काढलाय। घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण झालंय। अनेक पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेतला जातोय।